चला पडगे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पहिल्या रात्रीतील हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑलरेडी एक संघ सुपर 12 साठी क्वालिफाय झालाय, तो म्हणजे वीर 11 जय हनुमान नितलस संघ. अभिनंदन आहे त्या टीमचं. आणि त्यांच्या अगेन्स्ट कुठला संघ खेळेल अगदी फायनलच्या रात्रीत. तर खरं तर हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे विपक्ष आदिया 11 DCC मोरबे या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला गेलाय फडके संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 4 षटकांचा सामना. फलंदाजांना परत एकदा सूचित करून देतो आमदी बा स्क्रीनच्या बाजूला जो हिंद केसरी बादल आणि टिटवी ग्रुपचा जो स्टँड लावला गेलाय त्या स्टँडला जर का षटकार लागला गेला डायरेक्टली तर अतुल शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइस आहे तुम्हाला. मुकाबला स्टार्ट. मुकाबला जारी किया जाएगा. सामने बल्लेबाज आदेश. पहली बॉल के ऊपर आदेश दिया उन्होंने, भाई गेंद को भेजिए बाउंड्री से बाहर. 4 रन. निखिल मात्रे गोलंदाज तयार. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. सुंदर चेंडू. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्यानंतर या चेंडूला इथून मात्र उचली दिली नाही या गोलंदाजानं आणि डॉट चेंडूची सफर इथे मात्र केली गेली. समोर फलंदाज आदेश पांडव ज्यानं पहिल्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी दाखवली होती. हाही चेंडू भन्नाट वेगाचा. अगदी चौथ्या स्टंप वरती या चेंडूची लाईन ठेवली गेली आहे आणि चेंडूचा पाठलाग जरूर होता आदेश पांडव कडनं, परंतु हाही चेंडू डॉट राहिला गेलाय. चौकारानंतर निखिल मात्रेने चांगलं कमबॅक केलंय. अगदी स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे संघ टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. या संपार बॅटिंग रिव्ह्यू वाईट साठी रेफर केला गेलाय. अगदी 2 रिव्ह्यू त्याच्यातला पहिला रिव्ह्यू खरं तर मोरबी टीमने इथे वापरला गेलाय. जो पंचांनी चांगला चेंडू दर्शवला गेला त्याच्यावरती हा चेंडू वाईट आहे की नाही यासाठी रेफर आहे. तिसरे पंच आमचे तयार आहेत. जरूर तुम्हाला इथे निर्णय दिला जाईल की हा चेंडू फेर आहे की नाही. हे सर्व गोष्टी पाहिल्या जातील आई एक्विरा इव्हेंटच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लिअरिटी संदेश दादांचा एक गमक असणारा आई एक्विरा इव्हेंट च्या वतीनं. यस इट्स अ वाईट. हे चांगलं राहिले आणि गणेश सातपुते आपण व्यासपीठावरती यावं. वाईट चेंडू आलाय. रिव्ह्यू सक्सेस राहिला त्यानंतर हा फटकाही चांगला आहे. मिड विकेटला इथे चुकी घडेल, चुकी घडेल आणि घडली. फलंदाजाला परतावं लागेल. पहिला दे धक्का संकेत भगतला परतावा लागतोय. मिस टायमिंग आहे. बॅक टू बॅक दुसरा आदरा मिळेल का? यस मिळतोय. दुसरा आदराही लागलाय डीसीसी मोरबे टीमला. फलंदाज बाद आहे
तो म्हणजे हनुमान फडके. एक्झॅक्टली हे समीकरण जुळलं नाहीये हनुमान फडकेसाठी आणि त्याला बाद व्हावं लागलं शून्यावरती. आतापर्यंत दोन फलंदाज जे बाद झाले, शून्य धाव संख्येचं योगदान त्यांच्या वतीनं राहिलं गेलंय. नवीन फलंदाज कैलास पाटील आलेत. अगदी मागच्या मॅच मध्ये अगदी बहुमूल्य षटक कैलासनं हाताळलं होतं. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव असणारा हा गुणवान खेळाडू कैलास पाटील आता बॅटिंगची जबाबदारी स्वीकारण्याकरिता चौथ्या क्रमांकावरती आलाय डीसीसी मोरबे टीम कडनं. परंतु समोर गोलंदाज तेवढ्याच ताकदीचा ऑन ट्रिकचा चेंडू घेऊन निखिल मात्र तयार. अपील आहे परंतु विश्वास कमी होता. चेंडू भरपूर चांगला होता कारण का या चेंडूवरती याला कदाचित एज लागण्याची संभावना भरपूर होती. गुडले स्पॉट आणि तदनंतर चेंडूला उचली कमी राहिली गेली. चेंडू डॉट आलाय. समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल धाव संख्येचं धावफलकावरती 6 धावा 2 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज निखिल मात्र तयार. ऑन साइडला नटराज स्टाईलला खेळाडू आहे मिड विकेटला. तिसरा गडी गारद होतो. पहिल्या षटकामध्ये डीसीसी मोरबे टीमचा संघ अडचणीमध्ये सापडला गेलाय. डगआउट मध्ये भयान शांतता तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा वाज विकेट समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 6, गडी बाद झाले 3. तीन फलंदाज बाद झालेत अगदी स्वस्तामध्ये. तिन्ही फलंदाजांना योगदान इथे दिलंच नाहीये. मी म्हणेल 0 धाव संख्या इथे मात्र त्यांनी दिलं योगदान आणि परत खेळाडू कक्षमध्ये परतले गेले. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज केतन उलवेकर, वेल फिनिशर म्हणून ज्याची गणना केली जाते डीसीसी मोरबे टीम कडनं. सध्याच्या घडीला चांगला इन्फॉर्म मध्ये आणि टच मध्ये असणारा तो केतन उलवेकर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या जोडीला आदेश पांडव. खरं त्याने चौकारी दाखवला. तदनंतर मात्र बिकट परिस्थिती या संघाची पाहायला मिळाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा 3 गडी बाद. दुसरं षटक. गोलंदाज तयार आदित्य दरे. हा गोलंदाज तयार. दरे अगदी लगेच जाणवतो की आदित्य तरे आहे की काय, परंतु दरे आहे त्याचं नाव. तो गोलंदाज पडगे टीम कडनं तयार. सेकंड ओव्हर मध्ये समोर अगदी आदेश पांडव पाहायला मिळेल ज्याने चौकाराने सुरुवात केली आपल्या डावाची आणि पहिल्या मॅच मध्ये सुद्धा दमदार कार्य. परंतु इथे परिस्थिती खराब. टॅपिंग क्रिकेट इथे मात्र पॉइंटला बीट केले. डी पेक्षा खेळवायला चेंडू चाललाय. दुसरीचा प्रयत्न. ओहो इथे मात्र चपलाई. भन्नाट वेग. फेकी खराब. बॅकअप ही खराब. सिंगल डबल ट्रिपल इथे कन्वर्ट केले. पहिल्या मॅच मध्ये संकेत भगतनं कारनामा केला होता. 3 वेळा ट्रिपल धावा त्याने प्रस्थापित केल्या होत्या. परंतु जबाबदारी इथे राहिली गेली आता आदेश आणि केतन उलवेकर वरती. खरं तर केतन उलवेकर म्हटलं तर वेल फिनिशर नेरे दुंद्रे परिसरामध्ये ज्याची गणना केली जाते एक अर्पणमोला खिलाडी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्ट्रायकर एंडला केतन उलवेकर. यस बॅटची एज. गोल्डन विकेट. व्हॅल्युएबल विकेट. मैदानाच्या बाहेर केतन उलवेकर बॅक टू द पावलन.
कल्पेश पाटील आणि मुकेश भोईर यांच्या वतीनं गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. आणि आमच्या अतुल शेठ पाटील यांच्या वतीनं खरं तर फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. हिंद केसरी बादल आणि टिटवी बैलाचा तो स्टँड आपण पाहतो, त्या स्टँडला जर का षटकाराच्या मदतीनं चेंडू हिट झाला तर तुम्हाला अतुल शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. आयुष फडके आलेत नवीन फलंदाज. डगआउट मध्ये भयान शांतता. डीसीसी मोरबी टीम अगदी नाखून खाण्याची नख कुरतडण्याची वेळ आली आहे प्रत्येकावरती, कारण का परिस्थिती बिकट आहे. 9 धावा 4 गडी बाद. यॉर्करचा सफर इथे मात्र दाखवतोय. आदित्य दरे हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती खरं तर त्यानं विकेट मिळवलं होतं. दुसऱ्या चेंडूवरती ते अगदी केतन उळवेकरची. त्यानंतर येणाऱ्या आयुष फडकेला इथे मात्र अगदी पायामध्ये जणू काही बेड्या ठोकाव्या असा चेंडू इथे मात्र प्रस्थापित केलाय. डॉट चेंडू आलाय. धावा अजूनही स्थिर आहेत. डबल डिजिट मध्ये पोहोचला नाही आकडा धाव्यांचा. 9 धावा 4 गडी बाद. गोलंदाज आदित्य दरे तयार आहे पुढचा चेंडूची सफर घेऊन. टॅपिंग क्रिकेट. चेंडू डी पेक्षा कव्हरला खेळाडू आहे. इथे काही होणार नाहीये फलंदाजाकडनं, कारण का आदेश पांडवला माहित आहे आता जे काही करायचंय ते मात्र आयुष आणि आदेशला दोघांना मिळूनच करायचंय. जर इथून विकेट आदेशची सापडली मी म्हणे पडगे टीमला तर अजूनही संकटाच्या भौऱ्यामध्ये सापडू शकेल आदिया 11 डीसीसी मोरबे संघ. चेंडू शिल्लक आहेत अजूनही 2 चेंडू या दुसऱ्या षटकातील. स्विच हिट करायचा प्रयत्न. फटका सक्सेसफुली तुम्हाला होताना पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं गेलंय. फेकी करा. रनआउटची संधी हो नाहीये इथे. हा ना आणि अखेरकार ही चांगली कॉलिंग राहिले. फक्त एकच धाव. ज्यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट केला अगदी बॅटच्या टोल एंडच्या साह्यानं गलीच्या डिपार्टमेंटला वेग मिळाला नाहीये त्या चेंडूला आणि एक्झॅक्टली तिथे मात्र चेंडू थांबला गेला आणि एकच धाव पाहायला मिळाली. चला स्पीडअप करायचा आहे. शेवटचा सामना आहे, परंतु सर्वांना लवकरच घरी जायचं आहे. परत आमची लाईव्ह टेक्निकल टीम आणि आम्हालाही उद्या दुसरी आहेच सुपारी. यस इथे मात्र चेंडू डेट म्हणजे परत एकदा तयार असेल गोलंदाज. धावा धाव फलकावरती 1 और 1 11 4 गडी बाद. दोन धावा मिळाव्यात खरं तर या चेंडूवरती. चेंडू अगदी शेवटचा होता दुसऱ्या षटकातील. 2च्या मदतीने 4 गडी बाद 13 धावा. धावसंख्या खरं तर बॅटिंग करते पहिल्या 17 मध्ये आदिया 11 डीसीसी मोरबे संघ. चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये पडगे संघ. आपण सहकार्य करायचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. अगदी 6.5च्या सरासरीने 13 धावा धाव फलकावरती. सर पाहिलं तर सर्वाधिक कमी धावसंख्या ही 2 षटकामध्ये आपल्याला इथे या मॅच मध्ये पाहायला मिळते. मागचाही सामना तसाच राहिला होता. लो स्कोरिंगचा अगदी 25 धावा झाल्या होत्या त्या मॅच मध्ये आणि 2च षटकामध्ये तो सामना निपल संघाने जिंकला होता. कदाचित ह्याही मॅच मध्ये तसं घडेल का, कारण का पडगे संघ बॅटिंग भरपूर चांगली आहे आणि जर यदा कदाचित या मॅच मध्ये मोरबे संघ 20 ते 25 धावापर्यंत थांबला गेला तर जरूर पहा अगदी बादल हिंद केसरी बादल टिटवी ग्रुपचं जे नियोजन करते आमचे पडगे गावचे सन्माननीय अमितजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. परफेक्ट नियोजनाचं बेताज बादशाह अमितजी पाटील
यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. त्यांच्या घरचा संघ खरं तर इथे खेळतोय, चांगला परफॉर्मन्स राहिलाय आणि 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. पहा फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. अगदी हिंद केसरी बादल आणि टिटवी ग्रुपचा जो स्टँड पाहतोय त्या स्टँडला षटकाराच्या साह्याने हिट केला चेंडूला तर त्या फलंदाजाला अतुल शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. वारंवार आम्ही फलंदाजाला सूचित करून देतोय की यार कुणीतरी एखादा फटका त्या स्टँड कडे पाठवायला हवा. गोलंदाज अल्पेश भोईर आलेत. फटका चांगला आहे, स्लॉट मध्ये मिस टायमिंग. इथे काय घडलं जाईल. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपला गेलाय. अगदी क्षेत्ररक्षक पाहिले तर अलंकार पाटील होते मिड विकेटला. अगदी शेवटच्या क्षणामध्ये काय उंच भरारी घेतली आणि एका हाताने हा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. सर आपण पाहिलं तर ही वेळ मोरबे टीमच्या बाजूला नाहीये. फटका आदेश पांडवचा भरपूर चांगला होता परंतु इलेक्ट्रिक पोलची जी तार आहे त्या तारला इथे मात्र चेंडू लागला आणि क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपलाय. काय बोल मुकेश पाटील यांच्याकडनं अलंकारनं जो झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जरूर सामना संपल्यानंतर त्याला मात्र दिला जाईल. जबरदस्त टायमिंग, जबरदस्त फटका. आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. परिस्थिती गंभीर, तिथे मीच खंबीर असा आता आलेला फलंदाज दाखवतोय. कारण मगाशी बघितलं आपण विजेच्या तारेला चेंडू लागला गेला आणि चेंडू रिटर्न आला आणि झेल मिळाला. दुर्दैव म्हणावं लागेल. आजचा दिवस आपला खराब आहे की वेळ खराब आहे हेच समजत नाही. कारण मोरबे संघाचा दुर्दैव म्हणावं लागेल. तब्बल स्टार फलंदाज यांनी पॅव्हलियनचा रस्ता पकडल्यानंतर 5 फलंदाज बाद झाले आहेत मोरबे संघाचे. दरम्यान जोरदार विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा काय संघ होते. धावाची सुवर्ण संधी आणि फलंदाज बाद. प्रत्येक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. पायांची मुवमेंट बघतो आपण. कोण पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न करतोय, कोण बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडूची साथ मिळत नसल्यामुळे हे दुर्भाग्य आपल्याला लाभलं असं म्हणावं लागेल मोरबे संघाच्या बाजूनं. पडगे संघ मात्र आगेकूच करताना दिसतोय आपल्याला. तर मोरबे संघ धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे ती 21. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. मी म्हटलंच की चेंडू आणि बॅटचा संगम होत नाही. एका दुक्का नहीं चलेगा भाईजान. छक्का तो मारना चाहिए लेकिन छक्का मारने के लिए हम दौड़ते हैं तो खंबा बीच में आता है. अगर खंबा बीच में आया तो आदमी की हालत क्या होती है मालूम है. जहां है खंबा वहां होता है लंबा. तो चला मित्रांनो बघूया. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्येला मात्र लखवा मारलेला आहे. थंडीचा गारठा लागलेला आहे. या गारठ्यातून संघाला बाहेर काढायचा असेल तर शेवटचा एक षटक आणि राहिलेले काही चेंडू यांचा खरपूस समाचार घ्यावा लागेल.
अल्पेश भोईर. ओ हो, क्लीन बोल्ड, यष्टा उद्ध्वस्त. कौन जा रहा है, किसको पश्चाताप हो रहा है, समझ में नहीं आ रहा है. 6 मोहरे गारद झालेत मोरबे संघाचे. स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे या संघाने मात्र आगेकूच केलेलं आहे, जबरदस्त कमबॅक केलेलं आहे. मोरबे संघावर मात्र अतिक्रमण केलेलं आहे आणि या मोरबे संघाला रोखण्याचं काम केलेलं आहे ते म्हणजे पडगे संघानं. तुफान गोलंदाजी केली, नेत्रदीपक गोलंदाजी केली, जबरदस्त मारा लाईन आणि लेंथ मध्ये मारा केला, टिचून गोलंदाजी केलेली आहे आणि टिचून या माऱ्याला टिचून मात्र फलंदाज बाद केलेत ते मोरबे संघाचे. 3 षटकांचा खेळ संपतो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे ती म्हणजे 22. म्हणजे 18 चेंडूंचा सामना केला, 18 चेंडूंचा समाचार केला, 18 चेंडूंचा आपण घालाघाती 18 चेंडू प्रहार केला परंतु धावा मिळाल्या नाहीत. ही रणनीती आहे पडगे संघाची. हे क्षेपणास्त्र होते पडगे संघाच्या, हा मारा होता तो पडगे संघाचा आणि पडगे संघानं मिळालेल्या थंडीचा फायदा उठवलाय आणि धावांना लखवा मारलेला आहे. बघायचा आहे चौथा गोलंदाज सौरभ भोईर. पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. समोर फलंदाज आहे तो राहुल नावडेकर, षटकारवीर राहुल नावडेकर. बऱ्याच कालावधीपर्यंत नॉन स्ट्राईकला होता, स्ट्राईक मिळालेले आहे. शेवटचं षटक आहे, करा किंवा मरा सक्ष लढायचं आहे. जोरदार प्रहार. मी म्हटलंच की दुर्दैव राहुल नावडेकरचं की ज्यानं तुफान हल्ला चढवला, जागेवर बॅट फिरवली होती. काय बॅटला स्पीड होता, रायफल घेऊन जसा निघाला होता परंतु आज दुर्दैव, आज वेळ खराब असेल ती म्हणजे मोरबे संघाची. टाइम खराब आहे. थंडीच्या गारठ्यामध्ये मोरबे संघ गारठला गेलाय, धावांना लखवा मारला गेलाय, धावा गारठल्या गेल्यात. कासवाच्या गतीनं वाटचाल करायला लागलात. ससा जिंकणार की कासव जिंकणार हे एकच उद्दिष्ट आता येणारा काल आणि वेळ सांगणार आहे. कारण आतापर्यंत मी म्हणतोय स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे संघ मात्र आगेकूच होतोय. कमबॅक केलाय, जबरदस्त मारा केलाय त्यानं आणि या माऱ्यावर सगळे त्यांनी मात्र पडगे संघाचा मोरबे संघाचा कारा काढलेला दिसतोय आपल्याला. तर बघायचं आहे मोरबे संघ शेवटच्या काही चेंडूंचा कसा सामना करतो. कदाचित बसले जर 2-3 षटकार तर सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. या दरम्यान खरं तर 5578 हिंद केसरी बादल आणि टिटवी ग्रुप हे खरं तर याचे परफेक्ट नियोजन करते आमचे अमितजी पाटील. यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलंही हार्दिक स्वागत आहे. नक्की षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र चेंडू घाबरला, चेंडू एकट्या सोडून पलटोय. पंचांच्या हातवर होत आहेत. एक पुन्हा एकदा दिवाळीचा बोनस मिळावा अशी धावसंख्या मिळते बोनसच्या रूपात. अशाच धावा 4-5 मिळाला तरी समाधानकारक धावसंख्या उभारू शकाल. बघायचा मिळेल तो चेंडू फटकवण्याचा इरादा परंतु प्रत्येक गोलंदाज हा मात्र आग ओकतोय आज खेळपट्टीवर. क्षेपणास्त्र फेकतोय एक-एक खेळपट्टीवर. अचूक मारा करतोय एक-एक या खेळपट्टीवर. हो 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 चेंडू दिसत नाही की चेंडू समजत नाही. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती धावपटलावर 23. 8-23 नाजूक स्थिती मोरबे संघाची. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पण चेंडूला टायमिंग होत नाही. चेंडू ते स्क्वेअर लेग पंतांच्या बाजूनं चेंडू पकडतोय, फीड करतोय, एकच धाव मिळते. थोडासा प्रयत्न होता अक्रॉस लावून खेळण्याचा परंतु प्रयत्न फसतोय. कुठेतरी चेंडू आपल्याला साथ देत नाही, चेंडू आपल्यापासून दुरावतोय असं आता मोरबे संघाला वाटायला लागलं. चेंडूची साथ, खेळाडूंची साथ आणि मिळते ती फक्त आणि फक्त पडगे संघाला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 षटकार जरी बसले तरी धावसंख्येला आकार येईल
बघायचं आहे चेंडूवर दोन फटके कोणत्या प्रकारे येतात, परंतु गोलंदाज मात्र सौरभ भोईर गोलंदाजीच्या मार्कवर तुफान मारा करतोय, नेत्रदीपक गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या क्षणाला बघायला मिळतोय. शेवटचं षटक आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो सौरभ भोईर. घ्या बाबांनो लवकर, टाळ्यांनी स्वागत होते सौरभचं. सौरभ ओ हो 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 हो, मी म्हटलं आज 7 आहेत, खेळपट्टीने 7 दिली ती पडगे संघाला, गोलंदाजाने 7 दिली ती पडगे संघाला, चेंडूनी 7 दिली तीही पडगे संघाला. दुर्दैव म्हणावं लागेल. सौरभ पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समोर डावखुरा हाताचा फलंदाज सज्ज होतोय. बघायचं आपल्या भारतातील एक शेवटचं अस्त्र आहे, त्या अस्त्रावर षटकार जरी बसला तरी सामन्याला मजा येईल. बघायचं आहे, षटकार चौकार तर बऱ्याच कालावधीनंतर बघायला मिळाले नाहीत, पण शेवटच्या चेंडूवर बघायला मिळतो का बघायचं आहे. आणि मी म्हटलंच की उंची जास्त होते, लांबी कमी होते चेंडूला, मात्र 2 धावा मिळतात आणि या 2च धावावर समाधान मानावं लागेल. आणि तोही फलंदाज धावबाद. अजून एक चेंडू बाकी आहे. बघायचं आपल्याला, एक चेंडू खराब पडल्यामुळे एक चेंडूची संधी मिळालेली आहे. धावसंख्येला खरोखरच गारठा बसलेला आहे. धावसंख्या धावपटलावर लागलेली आहे ती 26. 9 बाद 26. शेवटची जोडी खेळपट्टीवर. सर्वांना फलंदाजी करायला मिळाली. जबरदस्त गेम. बोलायला नको, मला बॅटिंग नाही मिळाली. जोरदार हल्ला चढवला बघायचा आहे आणि फलंदाज बाद 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 बाद. गोलंदाजी केली ती म्हणजे पडगे संघानं. खरोखरच जबरदस्त आयोजन, जबरदस्त क्रिकेट रसिकांची, प्रेक्षकांची आणि क्रिकेट खेळाडूंची मिळालेली साथ. हॅलो, थँक्यू सो मच. खरं तर पहा, उद्या या स्पर्धेची दुसरी रात्र पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती प्रतिष्ठान उसाटणे विपक्ष स्वर्गीय महेश पाटील दानसर हा संघ आहे. खरं तर उद्या 4 वाजता या दोन्ही संघांनी 4 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. अगदी 4:30 वाजता इथे पहिला चेंडू पडला जाईल याची दक्षता घ्या. आणि स्क्रीनवरती तुम्हाला उद्याचा लॉट्स पाहायला मिळतोय. पुढील संघाने अगदी त्या वेळेनुसार इथे मात्र हजर राहायचंय. आणि पहा, दानसर संघ खरं तर उद्या नाही आहे, तो खेळणार नाही आहे, तो कॅन्सल झालाय. तर अगदी त्याच्या जागेवरती नवीन येणारा संघ तो खेळला जाईल. परंतु उसाटणे टीमला विनंती आहे की अगदी 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 4:30 वाजता इथे मात्र पहिला चेंडू पडला जाईल उद्याच्या दिवसात. आणि आज खरं तर या पहिल्या रात्रीमध्ये ज्याने चांगलं सूत्रसंचालन आणि समालोचन केलं गेलं त्या आमचे जगदीशजी ठाकूर सरांचा इथे मात्र विशेष सन्मान केला जाईल. स्वागत कक्षामध्ये अगदी मच्छिंद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र त्यांचा सन्मान केला जाईल. आणि प्रमोदजी पाटील यांनाही विनंती असो की आपण दोघं मिळून खरं तर जगदीशजी ठाकूर यांचा इथे मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. आणि आमचे नियोजनाचे परफेक्ट बेताज बादशाह अमितजी पाटील साहेबांचं इथं शुभ आगमन झालंय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत.
जगदीशजी ठाकूर खरं तर यांचा विशेष सन्मान तुम्हाला इथे व्यासपीठावरती होताना पाहायला मिळतो. पुढील पाहुणे आमचे अमितजी पाटील, नियोजनाचे बेताज बादशाह 5578 आणि टिटवी आणि बादल ग्रुपचे नियोजनाचे बेताज बादशाह अमितजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. अगदी प्रमोद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन अमितजी पाटील यांचा इथे मात्र सन्मान केला जाईल. चला मोरबे संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि पडगे संघ सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. पहा अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता 5578 बादल आणि टिटवी ग्रुपचे नियोजनाचे बेताज बादशाह चला सुरुवात आणि त्या स्टँडला जर का षटकारच्या साह्याने चेंडू हिट केला तर अतुल शेठ पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सलामीर जोडी खरं तर इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. अगदी या स्पर्धेतील पहिली रात्र शेवटचा सामना इथून जो संघ जिंकेल तो सुपर 12 मध्ये प्रवेश करेल. अगदी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं वीर 11 जय हनुमान इथला संघानं सुपर 12 मध्ये प्रवेश मिळवलाय. शेवटच्या रात्रीमध्ये 27 जानेवारीला या स्पर्धेची शेवटची रात्र आणि नितलस संघाविरोधात कुठला संघ खेळला जाईल ती लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आदिया 11 DCC मोरबे बनाम स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे या दोन संघादरम्यान ही लढाई तुम्हाला पाहायला मिळते. लो स्कोरिंगचा सामना आहे. आपण 27 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता आणि चेंडू आहेत इथे मात्र 24. निखिल मात्र भगवान मसे पहिला चेंडू निखिल साठी टॅपिंग क्रिकेट परंतु धाव नाहीये या चेंडूवरती. गोलंदाज अगदी मोरबे टीम कडनं पहिलं ट्रम्प कार्ड इथे मात्र वापरलं जात आहे. गोलंदाज विनीत फडके. पहिला चेंडू डॉट हाय व्होल्टेज क्लोज एन्काउंटर तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. चेंडूचा मागे जाण्याचा प्रयत्न राहिला अवे फ्रॉम द बॉडी लाईन. चेंडू इथे वाईट अतिरिक्त धाव्याने इथे मात्र पडगे संघाचं खातं उघडलं जात आहे. बिना पायल के बजे घुंगरू. फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या चेंडूची सफर ड्राईव्ह केलाय ऑफ साइडला. एकच धाव. पहा अगदी बादल आणि टिटवी ग्रुपचा जो स्टँड तुम्हाला पाहायला मिळतो लगातार 2 चेंडू 2 षटकार जर का त्या बॅनरला हिट झाले तर 7578 5578 अगदी हेच कॅश प्राइस तुम्हाला मिळेल. 2 षटकार अगदी त्याच बॅक टू बॅक चेंडू जर का तिथे हिट झाले तर 5578 ही अमाऊंट तुम्हाला दिली जाईल. अतुल शेठ पाटील यांच्याकडनं हे पारितोषिक आणि एकच षटकार लागला तर 1000 रुपये आणि लगातार 2 षटकार 5578 5578 रुपये हे मात्र मिळतील. मुकेश पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकारांकरिता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परंतु इथे धावा मी म्हणेल
बनवायच्या आहेत त्या म्हणजे 27 आणि 2 धावा बनल्यात. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. भगवान मसे होते इथे क्षेत्ररक्षण खराब. फिल्डिंग खराब आहे. 2 धावा पाहायला मिळतात. अगदी इथे मी म्हणेल टेम्परेचर गरम झालंय मोरबे टीमचा. संयम ठेवावा लागेल. जरूर धावा कमी आहेत परंतु संघर्ष करण्याची ताकद आणि क्षमता डीसीसी मोरबे टीमच्या अंगामध्ये ठासून ठासून भरले. फक्त स्वतःवरती कंट्रोल करावा लागेल या टीमला तरच या मॅच मध्ये मजा येईल. बॅक ऑफ द बॉलर या फटक्याला कन्वर्ट केलं होतं परंतु 1 धाव पाहायला मिळेल. भगवान मसे इथे मात्र स्ट्रायकर एंडला 1 धाव मिळाली. 1च्या मदतीनं धाव फलकावरती बिनबाद 5. आता मात्र फक्त 22 ची गरज आहे. सामना जर का अशाच पद्धतीने सुरळीत प्रमाणे चालू राहिला तर जरूर अंतिमच्या मुवमेंटला क्लोज इन्काउंटर सामना घडेल. कारण का डीसीसी मोरबे प्रोटेक्शन आहे, क्षमता आहे या टीम मध्ये या धावा वाचवण्याची. चेंडूला स्लॅंग केला अगदी ऑन साइडला. निखिल मात्रेना स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे चेंडूला पाठवले. चौकार. ताळमेतनं घडलेला हा पडगे संघ अगदी तेही खरं तर मॅचचा आनंद घेतात. त्यांचं आपण वेलकम करूया. वॉट बॉल. अगदी गुडलंड स्पॉट वरती यारकरचा इथे मात्र मारा केला होता. या गोलंदाजानं चेंडू आणला डॉट. षटक क्रमांक पहिले समाप्त बिनबाद. धाव फलकावरती लागल्यात 9. संघर्ष मैदानामध्ये जारी आहे. टीमचे समर्थक अगदी चिंताग्रस्त वातावरण आहे. कारण का त्यांनाही माहिती आहे क्लोज इन्काउंटर या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. जरूर 9 धावा आल्यात परंतु संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जाईल यात तिळ मात्र शंका नाहीये. अगदी अपकमिंग स्टार तुम्हाला मोरबे टीम कडनं गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज ओमकार नावडेकर. ओमकार की जय जयकार. पहिल्या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी राहिली होती ओमकारची आणि तो गोलंदाज परत एकदा तयार आहे या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याला. समोर भगवान मसे. अगदी पडगे संघ म्हटलं तर या खेळाडूला कोण विसरेल. विस्फोटक बाणा भगवान मसे. पहिल्या चेंडूला अगदी ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑफला खेळाडूला बीट केला. एका टप्प्याच्या मदतीनं चौकार पाहायला मिळतोय. लॉलीपॉपच होता कारण का फुलटॉस चेंडू आणि भगवान मसे त्याला सोडणार नाहीये. हे चित्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळेल. पुढील पेशकश फुलटॉस. अजून एक फटका. मिस टायमिंग होता परंतु कॅच कॅरी करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. 1च धाव पाहायला मिळेल. मी म्हणेल पडगे संघ खुश असेल कारण का इथे धावा भरपूर चांगल्या बनतात. 14 धावा बिनबाद. लक्ष्य गाठाचा आहे 27 आणि 14 धावा इथे मात्र सहजरित्या बनल्या गेल्यात. अगदी 8 चेंडू मध्ये कमालीचा बॅटिंगचा परफॉर्मन्स. गोलंदाजी चांगली करावी लागेल. हो हो भन्नाट वेग. अगदी ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन. ही लाईन भरपूर चांगली आहे गोलंदाज ओमकार नावडेकरची. रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकता अगदी वाईट यॉर्कर तिथे मात्र सफर केला होता गोलंदाजानं आणि चेंडू डॉट आलाय. संघर्षाला इथून मात्र ओमकारने सुरुवात केली गेली. 14 धावा धाव फलकावरती बिनबाद. ही चांगली सुरुवात. 9 चेंडू मध्ये या धावा प्रस्थापित केल्यात खरं तर पडगे संघानं. फटका पाहावा लागेल स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. अगदी देखणा फटका. चौकार. डोळ्याचं पारणं फेडावा आणि डोळ्याची पापणी लावते ना लावते तर चेंडू सीमा पलीकडे. हिट्स 6. षटकार आलाय.
अगदी जे पारितोषिक लावलं गेलंय त्या पारितोषिकाच्या जवळपास हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. जर स्क्रीनच्या अजून उजव्या साईडला आला असता चेंडू तर इथे पारितोषिकाचा हकदार राहिला असता निखिल म्हात्रे. हिंद केसरी बादल आणि टिटवी ग्रुप स्टँड जो पाहतोय, जर षटकार हिट तिथे मात्र झाला तर अतुल शेडे यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 1000 आणि 2 चेंडू 2 षटकार डबल फास्ट 7-8 5578 रुपये. याच दरम्यान ओम साई कंट्रेशन पडगेचे आमचे सन्माननीय सचिन शेठ भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. धाव फलकावरती आता लागल्या गेल्यात 20 आणि 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. येस निखिल पाणी घेऊन जायचंय. बारा चेंडू आणि 7 धावेची गरज. अजूनही सामना बनेल का डीसीसी मोरबी टीम साठी आणि अनुभवाची शिदोरी असणारा कैलास इथे मात्र गोलंदाजीला तयार आहे. करामत करून दाखवेल का कैलास? पहिला चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साइडला सिंगल मिळेल आणि पडगे संघ खुश आहे. त्यांना माहित आहे सामना आपल्या खिशात आहे, तर इथे गाई करण्यापेक्षा सिंगल डबल मध्ये सामना सहज जिंकू शकतो. आणि त्यातल्या त्यात मी तर म्हणे गोलंदाजी थोडीशी खराबच राहत चालली आहे. मोरबी टीमचे प्रेशर राहिला, पहिल्या सत्रामध्ये धावा कमी बनला गेला आणि त्या प्रेशर मध्ये गोलंदाजी चांगली नाहीये. मिस टायमिंग निखिल मातेचा फटका, झेलची संधी संकेत आहे, चुकी घडणार नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन, निखिल मात्र बॅक टू द पवेलियन. अगदी निखिल मात्र थोडेसे नाखुश जरूर पाहायला मिळाले, कारण का सामना फिनिश करायचा होता या सलामीर जोडीला, परंतु प्रयत्न अधुरे राहिले गेले. फलंदाजाला परतावा लागले. नवीन फलंदाज अलंकार पाटील मैदानाच्या आतमध्ये प्रस्थान. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज. गरज आहे इथून विजयासाठी 6 धावेची. चेंडू इथूनही शिल्लक आहे 10. समीकरण बनेल का? इथे मात्र या चेंडूवरती घडलंय काय? 1 मोर विकेट डाऊन, बॅक टू बॅक दुसरा आदरा मिळतोय पडगे संघाला. फलंदाज बाद आहे अलंकार पाटील. मोरबे टीमचं सेलिब्रेशन इथे जरूर सांगून जातो की यार या मॅच मध्ये आपल्याला जिंकणं फार अवघड आहे, कारण का बॅक टू बॅक 2 आदरे मिळाले तरी सुद्धा सेलिब्रेशन करू शकत नाहीये टीम, कारण का चेंडू शिल्लक आहेत 9 आणि गरज आहे 6 धाव्यांची. एका फटक्याची गरज आहे पडगे टीमला. नवीन फलंदाज अल्पेश भोईर आलेत मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती कैलास
अगदी हा कारनामा करेल का या मॅच मध्ये? इकॉनॉमिकल षटक, हे महत्वपूर्ण षटक इथून हातलेल का? एक धाव आणि त्याच्यानंतर विकेट वरती विकेट, अशी गोलंदाजी राहील का? ऑनॅट्रिकचा बॉल, लाईन खराब राहिली आहे, कारण का डाव्या हाताचा फलंदाज समोर दिसला आणि इथे मात्र गोलंदाज कैलासची ही लाईन खराब राहिली. वाईट चेंडू शिल्लक आहेत 9 आणि इथून गरज आहे ती म्हणजे फक्त 5 धावेची. 9 चेंडू 5 ची गरज. हो इथे मात्र चेंडू सुरू आहे का आहे? गुडले स्पॉट वरनं उचलू देणार हा चेंडू डिलिव्हर केलाय कैलासनं. कैलास पाटील गोलंदाजी करतोय. काय कमालीचं षटक आतापर्यंत ज्यानं 2 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी गारद केले, चेंडू इथून फेकलेत ते म्हणजे 4. पुढचा चेंडू, कॅचची संधी, कॅच मिळेल का? 2 खेळाडू कॉम्बिनेशन नाही जुळलं कॉलिंगचा आणि दोघांमध्ये टक्कर आणि तिचा फायदा पडगे संघाला आणि इथे धावा सहज बनल्या गेल्या त्या म्हणजे 3. अगदी विकेट होती, विकेट सोडली गेली आहे. कॅचेस विन द मॅचेस या क्रुशियल मोमेंटला हा झेल टिपायचा होता. दोघांमध्ये कॉलिंग राहिली गेली नाहीये आणि तिचा फायदा फडके संघाला मिळताना पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती. पहा दोघा खेळाडूमध्ये अगदी कॅचिंग साठी प्रयत्न राहिला परंतु कॉलिंग नाही राहिली गेली आणि टक्कर होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. आदेश पांडे होते, अगदी कॅच पर्यंत पोहोचले होते. जर टक्कर झाली नसती तर कदाचित संदेश दादा हा झेल जरूर पाहायला मिळाला असता. नेक्स्ट बॉल, पुढच्या चेंडूची सफर केली जाईल कैलास पाटीलच्या माध्यमातून आणि समोर भगवान मसे फिनिश करेल का मॅचला? कारण का इथून धावा अजूनही गरज आहे 2 धावांची आणि चेंडू याही षटकाचा अजून अंतिमचा आहे म्हणजे एकूण 7 चेंडू शिल्लक आणि 2 ची गरज. विनिंग मुवमेंट या चेंडूला पाहायला मिळेल का? आडव्या बॅटनं 1 धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होईल का? यस, विनिंग मुवमेंट, पडगे संघ जिंकतोय. स्वर्गीय भारत भोईर 11 पडगे संघ गोस टू द सुपर 12. स्वर्गीय भरत भोईर 11 पडगे संघ अगदी सुपर 12 मध्ये प्रवेश मिळालाय. याच दरम्यान खरं तर आमचे वलवली गावचे सन्माननीय गोविंदजी पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. तर त्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यायचा आणि आपल्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आणि विकासजी भोईर आपण यायचं. आणि मॅन ऑफ द मॅच निखिल म्हात्रे. 11 धावा बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना ज्याने 2 विकेट मिळवले गेलेत तो प्लेअर ऑफ द मॅच सागदार राहिलाय निखिल म्हात्रे.